शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या सोयाबीन प्लस तूर या प्लॉटमध्ये आंतरपिकाच्या। आणि इथं बघा बेडवर सोयाबीन आहे आणि हा प्लॉट सर्वात मागून असल्यामुळे आणि ज्यामध्ये तूरसुद्धा आंतरपीक आहे। तर तुरीला आपण शेंडाखुन्नी जी आहे ती पहिली केलेली आहे आणि पहिली शेंडाखुन्नी साधारण आपण एका महिन्यातच केली आणि आता दुसरी शेंडाखुन्नी आपण 2 महिन्याकडे, म्हणजे आपली पहिली जी शेंडाखुन्नी झाली तर ती इथून झाली आहे, इथपासून बघू शकता आपण, इथपासून झाली आहे। हे बघा अशा प्रकारे आता हे एकच झाड आहे आणि इथं शेंडाखुन्नी झाली। तर आता दुसरी शेंडाखुन्नी कधी करायची? आता 2 महिने झालेले आहे आपल्याला। 2 महिने झाल्यानंतर आता आपण काय करायचं, तर सर्वात महत्त्वाचं शेंडाखुन्नीसाठी आपण तयार राहायला पाहिजे आणि शेंडाखुन्नी पाहिजेच। तर आता आपल्याला इथं लागवड जी आहे तर हे साधारणतः 4-4 फुटाचे बेड आहेत। तर 2 बेड सोडल्यानंतर तुरीचं अंतर इथे 12 फूट, तर 12 फुटावर आपली एक ओळ आहे आणि 2 रोपातलं अंतर 1 फूट आहे। तर कुठं कुठं तूर आपली पावसाच्या खंड पडल्यामुळे निघते वेळेस आपण लवकर लागवड केली, धूळ लागवड, तर त्यामुळे पावसामध्ये त्या खंडात सापडली आणि कुठं कुठं निघली नाही आणि वाणून किड्याने सुद्धा खाल्ली, तर तिथली निघली नाही, साहजिक आहे ते। आणि वाणूंचं प्रमाण जे आहे तर वाणूचं प्रमाण अजून पण इथं भरपूर प्रमाणात आहे। तर आता आपल्याला काय करायचं, सर्वात महत्त्वाचं शेंडा खुडायचा। तर शेंडा कुठून खुडायचा, तर शेंडा खुडताना आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे झाड आहे त्या झाडाचा शेंडा आपण एकदम समोरचा खुडायचा, म्हणजे एकदम शेंड्याला। हे जसं आता इथं बघू शकता आपण, इथं खुडला तर ह्याप्रमाणे आपल्याला तुरीचे शेंडे इथं खुडायचे आहे। म्हणजे 1-1 इंच फक्त जे मेन फांद्या आहेत, जशी आता ही फांदी आहे तर ही फांदी इथं शेंडा खुडायचा, या फांदीचा खुडायचा, या फांदीचा खुडायचा आणि या पण फांदीचा खुडायचा। तर अशा प्रकारे जेवढे शेंडे आहेत उंच उंच ते पूर्ण आपल्याला इथं शेंडे खुडणी आपल्याला अशा प्रकारे खुडून घ्यायचे आहे। तर 4 फांद्या 5 फांद्या जे काही असतील फांद्या त्यांची शेंडे आपल्याला इथं खुडायचे आहे। तर शेंडाखुन्नी इथं आपल्याला चालू आहे आणि आपल्याला कशा प्रकारे शेंडाखुन्नी चालू आहे ते आपण इथं बघूया। तर आपल्या तुरीला मागे आपण खतं वगैरे दिलेली आहे, पेरती वेळेस एकदा दिलं, त्याच्यानंतर आपण एकदा 10-26-26 दिलं खोशे पद्धतीनं आणि आता 15-20 दिवस झाले, तर 1 महिना झाला शेंडाखुन्नी करून आणि नंतर खत दिलं। आता 1 महिन्यानंतर आपल्याला इथं निंदन केल्यानंतर आता इथं गवत पण वाढलेलं आहे, सुपारी गवत, तर ते पण आपल्याला निंदायचं आहे। परंतु तत्पूर्वी आपल्याला काय करायचं, तर सर्वात महत्त्वाचं शेंडे खुडायचे। तर शेंडे कसे खुडायचे, तर हे बघा 1-1 इंचाचे आपल्याला फक्त शेंडे खुडायचे। बघा अशा प्रकारे पूर्ण जेवढ्या फांद्या आहेत त्या सर्व फांद्याची अशा इथले पण खुडायचे, हे आहे ना या फांद्याचे पण खुडायचे। हे बघा असे हे खुडायचे, इथले खुडायचे नाही, ते नाही खुडायचे, फक्त हे मेन जे समोरचा फांदी आहे हे 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 बघा हे 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 खुडून टाका। अशा प्रकारे म्हणजे जेवढ्या फांद्या आहेत त्या सर्व फांद्याचे खुडायचे। जे उंच उंच आहे, 3 फांद्या उंच आहे, 3चे शेंडे खुडायचे। म्हणजे एका झाडाला जेवढ्या फांद्या आहेत तेवढ्या फांद्याची आपल्याला इथं शेंडा खुडणी करायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला शेंडा खुडून आपण नखाने आपल्याला तोडून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इथं शेंडाखुन्नी करायची आहे आणि शेंडाखुन्नी केल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय करायचं, तर आता आपल्याला याच्यावर फवारा घ्यायचा आहे। तर फवारा कोणता घ्यायचा, तर यामध्ये आपल्याला काय घ्यायचं, तर यामध्ये आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं। मग त्यामध्ये साप पावडर असो, M45 असो, 22 असो, रेडोमिल गोल्ड असो, असं कोणतं एक साप पावडर घ्यायचं किंवा कुठलं एक बुरशीनाशक घ्यायचं। आणि बुरशीनाशक साधारणतः याच्यात घ्यायचं 40 ग्राम 15 लिटर पाण्यामध्ये। आणि कुठलं एक कीटकनाशक जसं क्लोरोपायरिफॉस किंवा परफेक्ट सुपर, कुठलं एक कीटकनाशक घ्यायचं आणि या दोन्हीची 15 लिटर पाण्यामध्ये 40 ग्राम 40 मिली टाकून आपल्याला या तुरीवर फवारणी करायची, जेणेकरून या तुरीवर जे बुरशीचा अटॅक येईल किंवा खोड सडण्याचा जो अटॅक येतो पुन्हा आपण जिथं शेंडा खुडला इथं पाणी जमा होते आणि तिथं ते काळा डाग पडते, त्याच्यामधून पाणी आतमध्ये जाते, सडण्याची शक्यता असते। तर तिथं आपल्याला बुरशीनाशकाचा फवारा घ्यायचा आहे आणि कीटकनाशकाचा पण घ्यायचा आहे, कारण याच्यावर कुठं कुठं थ्रिप्स किडे, पाने गुंडाळणारी अशा प्रकारे किडे येतात। तर त्यासाठी काय करायचं, कीटकनाशक सोबत घ्यायचं, म्हणजे ते आळ्यासुद्धा मरून जातील, रोजचे किडे पण मरून जातील, आपली तूर एकदम चांगल्या प्रकारे सशक्त बनेल। तर अशा प्रकारे आपल्याला इथं तुरीचं व्यवस्थापन करायचं आहे। तर ही आहे तूर शिवनेरी 45 आणि सोयाबीन आहे बलदेव 47 सुपर। तर अशा प्रकारे इथं लागवड केलेली आहे आणि वरच्या भागात फक्त आपण तूर घेतलेली आहे, खालच्या भागात आपण तूर घेतली नाही, कारण तिथं पाणीच असते उतारामध्ये आणि ती जळू शकते त्या पाण्यामध्ये, म्हणून आपण हे घेतलेली नाही, फक्त वरच्या भागामध्ये घेतली आणि ती पण बेडवर घेतली। त्यामुळे आपल्या तुरीला कुठंही जळ वगैरे नाही। आणि दुसरी गोष्ट URV प्रक्रिया असल्यामुळं आगाऊचा खर्च तुरीवर पण येत नाही आणि सोयाबीनवर पण येत नाही। म्हणजे यांना टॉनिक वगैरे टाकायचं काम नाही, 19-19चा पुडा टाकायचं काम नाही, मायक्रोन्यूट्रिनची गरज नाही, काहीच गरज नाही। फक्त बुरशीनाशक का, तर फक्त सुरुवातीला सोयाबीनच्या 2 फवारण्यामध्ये आणि तुरीला सुरुवातीला जोपर्यंत ती फुलावर येत नाही तोपर्यंत, नंतर त्यांना टॉनिकची, बुरशीनाशकाची, मायक्रोन्यूट्रिनची, 19-19 विद्राव्य खत त्याची कशाची गरज पडत नाही। फक्त आपल्याला कीटकनाशक फवारायचं आहे फुलापासून, ते फक्त इमामॅक्टिन। तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला तुरीचं करायचं आहे आणि सोयाबीनचं व्यवस्थापन आपलं सर्व संपलेलं आहे, शेंगा लागलेल्या आहे, त्याच्यामुळे आपल्याला फक्त कोराजन आणि अशिटामापराईट, रसशोषक किडी आणि आळी याचाच फवारा घ्यायचा आहे। बुरशीनाशक, टॉनिक, विद्राव्य खताचा फवारा घ्यायचा नाही। तर हे दोन्ही पण URV युक्त असल्यामुळं आगाऊचे खर्च पूर्ण वाचणार आहे। तर
एका एकरामध्ये आपल्याला साधारणतः निम्मेच्या कमीसुद्धा खर्च यावर्षी लागणार आहे. तर UR UV प्रक्रियायुक्त असलेलं सोयाबीन बलदेव 47 सुपर आणि तूर शिवनेरी 45 हे वापरल्यामुळे आपले भरपूर खर्च आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे खर्च कमी झालेले आहेत. तर आता पहिली शेंडा खुंडी केल्यामुळे आपल्याला बुडाची जी जाडी आहे तर अशा प्रकारे जाड झालेलं आहे. हे बघा खोड कसं झालं आहे. आणि इथून शेंडा खुंडी केली होती आपण, ते 1 महिन्याची होती. त्यामुळे आपल्याला साधारणतः 9 इंच किंवा 1 फुटापर्यंत किंवा 9 इंचापर्यंत अशा प्रकारे झाड भेटलेलं आहे. शेंडा खुंडी तिथून झालेली आहे. त्याच्यामुळे इथं फांदे आले आहेत आणि या तिन्ही फांद्या आपण खुडल्यामुळं अजून थोडी वाढ थांबेल आणि अजून फांद्या तयार करेल. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला तुरीचं करणं चालू आहे.